तीच ती भेंडीची सुकी भाजी खाण्याऐवजी अशी ग्रेव्हीवाली भेंडी एकदा का तुम्ही खाल्ली, नेहमी तुम्ही अशीच भाजी करणार. नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. भाजी एक आणि कृती अनेक आपली सिरीज चालू आहे. तर भेंडी सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण दही भेंडी बनवतोय. तर चला मग वेळ न घालवता सुरुवात करूयात. दही भेंडी बनवण्यासाठी इथं मी पावशर कोवळी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि असे त्याचे 1-1 इंचाचे तुकडे करून घेतलेत आणि त्याला असं मध्ये चीर देऊन घेतली आहे. आतमध्ये किडकी वगैरे आहे का ते चेक करायचं. जर तुमची भेंडी मोठी असेल तर तिचे 2-3 तुकडे करा आणि छोटी भेंडी असेल तर तिचे फक्त दोन्ही टोकं कट करून घ्या. बघा सगळी भेंडी मी कापून घेतली आहे आणि ती आता एका खोलगट भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे. आता ह्या भेंडीवर पाव चमचा हळद, थोडंसं मीठ, तसंच 1 चमचा बेसन पीठ घालायचं आणि हाताने सगळं चांगलं मिक्स करायचं. मसाले आणि बेसनाचा कोट भेंडीवर आला पाहिजे. तर बघा हे छान मिक्स केलंय. आता ही भेंडी आपल्याला फ्राय करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तुम्ही कमीत कमी तेलात भेंडी फ्राय केली तरी चालेल. तर तेल गरम झाले की आता यामध्ये भेंडी घालूयात आणि सतत हलवत भेंडी आपल्याला साधारण 60 ते 70% इथंच शिजून घ्यायची आहे. भेंडीवर डाग पडेपर्यंत आणि बेसन छान सोनेरी होईस्तोवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. भेंडी अशी परतून घेतली की म्हणजे मग तिचा चिकटपणा कमी होतो. गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची. तर 5-6 मिनिट परतल्यानंतर पहा बेसन छान सोनेरी झालंय आणि भेंडीचा रंगही बदललाय. तर ती आता आपण भेंडी बाहेर काढून घेऊया. आता त्यानंतर इथं मी अर्धा कप दही घेतले. दही शक्यतो फ्रेश घ्या आणि दही आधी चांगलं फेटून घ्या. आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात. तर पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा सब्जी मसाला घातलाय. सब्जी मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालू शकता. तोही नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला घातला तरी भाजी चविष्टच बनणार आहे. तर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यात थोड्याफार गाठी राहिल्या असतील तर त्या फोडून घ्या. तर बघा मसाले आणि दही चांगलं फेटून घेतलंय. याला जर आता आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं. तेल तापलं की अर्धा चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या. मिरच्या आणि जिरे चांगलं खमंग परतल्यानंतर 1 बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा चांगला मऊ होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघा 3-4 मिनिट कांदा परतल्यानंतर पहा कांदा छान गुलाबी झालाय. आता यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घालायचं. तर 1 इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आम्ही ठेचून घेतल्यात. तुमच्याकडे जर रेडीमेड आलं लसणाची पेस्ट असेल ती घातली तरी चालेल. आता याचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतल्यानंतर आता गॅस एकदम बारीक करायचा आणि आपण जे दही आणि मसाल्याचं मिश्रण बनवलं होतं ते घालायचं. दह्याला छान तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. दही घालताना गॅस कमी केल्याने दही फाटत नाही. तसं तर आपण दह्यामध्ये मसाले मिक्स केलेले आहेत त्यामुळं दही फाटणार नाही. तर बघा 2-3 मिनिट परतल्यानंतर दह्याला छान तेल सुटलंय. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते. मी मसाल्याच्या वाटीमध्येच पाणी घेतले म्हणजे मग वाटीला जो थोडाफार मसाला लागला होता तोही यामध्ये घालता येईल. तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवा आणि मिक्स करून घ्या. आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करूयात. तर बघा ग्रेव्ही मी इतपत पातळ ठेवली आहे. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आता यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालायची आणि मिक्स करायचं. ग्रेव्हीमध्ये भेंडी घातल्यानंतर ग्रेव्ही अजूनच घट्ट होणार आहे त्यामुळे ग्रेव्ही जरा पातळ ठेवा. आपण भेंडी आधी जरा शिजून घेतली होती त्यामुळे आता भेंडी शिजायला वेळ लागणार नाही. मिक्स केल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर भेंडी 3-4 मिनिट शिजू द्यायची. 3-4 मिनिटांनी बघा भेंडी आपली छान शिजलेली दिसतीये. फार जास्त गाळ पण करायचा नाही भेंडीचा. शेवटी आता कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून मिक्स करूयात. तर बघा काय मस्त दिसते आपली भेंडी. नेहमी भेंडीची सुकी भाजी खाण्याऐवजी अशी ग्रेव्हीवाली पातळ भाजी एकदा तुम्ही करून पहा. मला खात्री आहे की परत तुम्ही अशीच भाजी बनवाल.
यातली थोडी भाजी मी आमच्या कामोल्या मावशींना दिली होती. त्यांच्या मुलांना ही भाजी खूप आवडली. अगदी हॉटेलमधून आणल्यासारखी झाली अशी म्हणाले मुलं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. भेंडीच्या अजून बऱ्याच रेसिपी मी अपलोड केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.